म्हणजे CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। बँकेच्या घशात जात असलेली धर्माबाद येथील पौर्णिमा इंडस्ट्रीज जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीज माननीय न्यायालयाने योग्य तो न्याय दिल्याने फॅक्टरीचे संचालक मालक अनिल भोजराज पाटील व वडील भोजराज पाटील, पत्नी सौ नंदा पाटील व सुपुत्र ओम पाटील यांच्यासह पाटील परिवाराने माननीय न्यायालयाचे आभार मानले असून या विषयावर केलेली सविस्तर चर्चा पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत। खूप आनंद वाटला, भरपूर दुगडीत झाला हे ऐकून सगळं आहे ना विषय निकाल ऐकल्यानंतर हर्ष ना आम्ही प्रफुल्लित झालं सगळं मन सर्वांचं। आम्ही सगळे खूप खुश आहोत। जसा रिझल्ट आला तसंच आम्हाला जसा हवा होता रिझल्ट, आणि एवढं पप्पाचं स्ट्रगल बघून एवढं 7-8 वर्ष आम्ही सगळ्यांनी स्ट्रगल बघितलंय। माझे दोन्ही बहिणी, मम्मी, पप्पा सगळ्यांचं आम्ही स्ट्रगल बघितलंय, कसं आमचे दिवस गेलेत, आणि जे रिझल्ट आम्हाला हवा होता तोच रिझल्ट आम्हाला कोर्टने दिलाय आणि आम्ही खूप खुश आहोत। आणि आमचे फ्युचर प्लॅन्स पण आम्ही जे विचार करत होतो आता ते फ्युचर प्लॅन्स आम्ही तिथे बनवणार आहे। आमचे रेसिडेन्शियल एरिया असेल, कॉम्प्लेक्स असतील, बिझनेस कॉम्प्लेक्स, आम्ही ते तिथे फ्युचर प्लॅन्स आहेत ते लवकरच प्लॅनिंग करणार आहेत। दोन्ही दिदी पण आमचे खूप खुश आहेत। आम्हाला खूप चांगला न्याय मिळाला आहे। सन्माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ आणि DIT न्यायालय औरंगाबाद या दोघांच्याही निर्णयाने आम्ही खूप खुश आहोत सर। आणि एक चांगला डिटेल मधला एक मोठा निर्णय जो की न्यायनिवाडा निर्णय दिला आहे न्यायालयाने, आणि तो खूप म्हणजे आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी सर खूप मोठी एक गिफ्ट आहे, आणि त्याबद्दल आम्ही सर्व फॅमिली एकदम सर खुश आहोत सर, एकदम आणि आनंदी आहोत भन्नाट। यस सर। आणि माझ्या दोन्ही मुली अमेरिकेमध्ये आहेत, दोन्ही जावई आहेत, ते पण खुश झाले आहेत। आणि हा मुलगा पण सर आता इंजिनिअरिंग 3rd इयरला आहे। ह्याचे पण आता पुढची जी वाटचाल करायची आहे त्या युनिट बद्दलचं किंवा पुढचं जे काही प्लॅनिंग आहे ते ठरवतील। पण ईश्वराची मोठी साथ होती, महादेवाची कृपा होती, त्यामुळे सर ह्या लढाईमधून आम्ही बाहेर पडलोत आणि जी आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळालं आणि न्यायालयाने आमच्यावर जी थोडी मोठी कृपा केली आणि सत्याचा विजय झाला, आणि शेवटी सत्याचा विजय होतो त्याच्यावर तुम्ही खंबीर मला म्हणजे गॅरंटी होती, त्यामुळे मला याबद्दल खूप आनंद होतो सर। त्यामुळे देवाचे आणि न्यायालयाचे मी शतशः ऋणी आणि आभारी आहे सर। धन्यवाद। मला का म्हणजे कसं भगवंताची कृपा भयंकर, आमचं कसं कुलदैवत महादेव आहे, त्याच्यामुळे आमचा विश्वास होता, महादेवावर भरपूर विश्वास होता। पण काळ आला होता पण वेळ आली नव्हती। सगळ्यांनी असं वाटायचं सगळ्यांना की म्हणजे अनिल पाटील आता संपला, काही राहिलं नाही, पण भगवंताची कृपा। सगळ्यांना फार टेन्शन यायचं आमचं की ह्यांचं कसं होणार काय। माझ्या दोन्ही मुली अमेरिकेत आहेत, ती एक मोठी सायंटिस्ट आहे आणि छोटी पण जॉब करते। एवढं डिस्टर्ब असताना सुद्धा आहे की नाही म्हणजे एवढं चांगलं झालं। माझ्या दोन्ही मुलीचे लग्न महाबळेश्वरला झाले आणि खूप सुंदर झाले। तिसरा हा ओम माझा 3rd इयरला आहे, तो इंजिनिअरिंगला आहे, आणि त्याच्याकडून असं अपेक्षा आहे की तो पण खूप चांगला बनेल। आणि त्या प्रत्येक लढाईमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून लढलोत आम्ही। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण धर्माबाद शहरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत पौर्णिमा इंडस्ट्रीज जिनिंग अँड प्रेसिंग धर्माबादचे या ठिकाणी मालक, संचालक, उद्योजक माननीय अनिल भोजराज पाटील आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। सर नमस्कार। नमस्कार। आपण पौर्णिमा इंडस्ट्रीज अँड जिनिंग धर्माबाद येथे टाकलेत, तर याची स्थापना वगैरे कधी झाली? नमस्कार, मी अनिल भोजराज पाटील, पौर्णिमा इंडस्ट्रीज जिनिंग अँड प्रेसिंग धर्माबादचा संचालक मालक। सर आपण उद्योजक आहात, आपला उद्योगाचा दांडगा अनुभव आहे, तेव्हा आपण या ठिकाणी जी जिनिंग प्रेस घेतलीत तर ते जे इतर व्यवसाय सोडून त्या व्यवसायाकडे कसे वळलात आपण? सर कसं आहे, आमच्या भागामध्ये 2002 मध्ये जेव्हा तेलंगणामध्ये पूर्ण कापूस जायचा आणि जेव्हा महाराष्ट्र शासनानं बंदी उठवली त्यानंतर आपल्याकडे जिनिंग प्रेसिंगची संख्या खूप कमी नव्हती जवळपास, आणि माझं पहिलं जिनिंग प्रेसिंग युनिट आहे धर्माबादचं, आणि त्याची स्थापना मी जून 2000 मध्ये केलेली आहे। आणि त्यावेळेस एकही युनिट तालुक्यामध्ये नव्हतं, तो माझा पहिला युनिट होता तो, त्यामुळे ती मला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी किंवा शेतकऱ्यांना जवळ पडावं आपल्या भागात असावं युनिट, त्या हिशोबाने मी युनिटची उभारणी केली सर
1 मध्ये. तर या ठिकाणी आपण जिनिंगची उभारणी केलात, त्या ठिकाणी लागणारा पुंजी खर्च जो आहे, उदाहरणार्थ भांडवल, तर हे आपण कशा प्रकारे जमा केलात आणि कशा प्रकारे ती स्थापना केलात आपण? सर, ही जिनिंग प्रेस उभारताना मला सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नांदेड यांच्याकडनं मला खूप चांगलं मोलाचं सहकार्य भेटलं आहे. आणि त्यांची शाखा धर्मामध्ये नव्हती आणि माझी प्रॉपर्टी नांदेडला नव्हती, तरी पण अशा प्रसंगी सुद्धा बँकेने मला खूप मोठी चांगली मोलाची मदत केली. आणि त्यावेळेस तत्कालीन अधिकारी जे होते, मॅनेजर किंवा रिजनल मॅनेजर, त्यांनी खूप प्रामाणिकपणे मला माझ्या युनिटला अर्थसहाय्य केलं. इसवी कोणत्या साली आपली स्थापना? 2000 मध्ये स्थापना झाली सर. आणि 2002 मध्ये मी कर्ज घेतलंय सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नांदेड. आपण कर्ज घेतल्याच्या नंतर त्या प्रकारे उलाढाल वगैरे कशा प्रकारे केलात आपण? आता जवळपास कारखाना तर मला 2009 पर्यंत खूप चांगल्या प्रकारे चालला होता, पण दरम्यानच्या काळामध्ये कापसाची आवक खूप मंदावली आणि शेतकऱ्यांची नापिकी झाल्यामुळं आणि भागामध्ये जवळपास अजून काही युनिट उभारल्यामुळं खूप युनिटला लागणारा जो कच्चा माल लागतो तो उपलब्ध नसल्या कारणाने मला नाईलाजानं 2009 मध्ये मी युनिट कायमचं बंद केलं सर. तर कायमचं बंद केल्यानंतर ते जे तुमच्या जे तुम्ही म्हणालात की जेव्हा चालू केली आपण जिनिंग, त्या टाइमला आपण बँकेचं लोन घेतलं होतं, त्याचं काय केलं तुम्ही लोनचं? सर, जेव्हा ते युनिटचं काही 70-1 लाख रुपयाचं कर्ज मला थकलं होतं, त्यानंतर मी वारंवार बँकेशी हीच बोलणं चालू होतं की माझं 1 टाइम सेटलमेंट करून द्या. पण त्यावेळेस कुठलीही बँकेची पॉलिसी नव्हती किंवा काही नसल्यामुळं बँकेने 1 टाइम सेटलमेंट करण्यासाठी विलंब लागला. आणि दरम्यानच्या काळात 2017 मध्ये बँकेनं सरपेशी ऍक्ट 2002 प्रमाणे कारवाई करून माझं युनिट ताब्यात घेतलं सर. आणि युनिट ताब्यात घेऊन ते पुढची कारवाई त्यांनी सुरुवात केली 2017 मध्ये. तर पुढची कारवाई सुरू केली, म्हणजे पुढची कारवाई सुरू केल्यानंतर आपण याची दाद कुठे मागितलात? सर, बँकेने युनिट ताब्यात घेतल्यानंतर पुढची प्रक्रिया काय माहिती, त्याने ती ऑप्शनसाठी युनिट काढलं. आणि त्यावेळेस बँकेला मी विनंती केली की सर, मी जे काही अमाऊंट आहे ते भरायला तयार आहे, माझ्या युनिटचा तुम्ही लिलाव करू नका, जी काही आपली थकबाकी असेल ती भरायला तयार आहे. पण तशा वेळेस बँकेने कुठल्या तरी लोकलच्या एखाद्या व्यापाऱ्यांची संगनमत करून आपशी साठगाठ करून त्यांनी युनिट विक्रीला काढायचं हे त्यांनी छंद बांधला होता. आणि त्यामुळे मला मग नाईलाजानं ह्याचं जे बँक आणि ग्राहक यांचं फोरम जे असतो, DIT न्यायालय, डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल औरंगाबाद, या ठिकाणी मी दाद मागितली. आणि बँकेनं केलेली कारवाई, मग तो जी बँकेनं जे पोझिशन घेतलं आमच्या फॅक्टरीचं, त्यानंतर त्यांनी जे ऑप्शन काढलं, त्या सर्व प्रक्रियेबद्दल मी दाद मागितली DIT न्यायालय औरंगाबाद आणि हायकोर्ट औरंगाबाद येथे. बँकेच्या आदेशानुसार किंवा कशाच्या आदेशानुसार ही सुनावणी केली? सर, ऍक्च्युअली काय, बँकेनं जी कारवाई केली सरफेशी ऍक्ट 2002 प्रमाणे, पण त्याचे काही नियम आहेत, त्या नियमाला अनुसरून ते नियमाचं पालन करून केलं पाहिजे. पण त्या ठिकाणी कारवाई करत असताना बँकेच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही नियमाची पालन न करता किंवा नियमबाह्य कारवाई करून त्यांनी जे कारवाई केली, त्यामुळे जो पहिला ऑप्शन त्यांनी केला होता 24 मार्च 2017 मध्ये, तो DIT न्यायालयाने रद्द करून टाकला. आणि त्यानंतर पुनः 31 जुलै 2017 मध्येच पुन्हा दुसऱ्यांदा लिलाव करण्यात आला होता, तो देखील रद्द करण्यात आला. आणि पुन्हा एकाच वर्षामध्ये तिसऱ्यांदा ऑप्शन बँकेनं केलं. 12 मार्च 2018 मध्ये तिसरं ऑप्शन झालं होतं माझ्या युनिटचं. आणि ते न्यायपीठ होतं DIT न्यायालय आणि हायकोर्ट औरंगाबाद येथे. आणि त्याचा आत्ताच 29 मे 2024 रोजी, जवळपास दीड महिन्यापूर्वी अंतिम निकाल आलेला आहे. आणि त्यानुसार मला त्या फॅक्टरीचा ताबा आणि त्यानंतर झालेलं ऑप्शन किंवा झालेली बँकेची टोटल प्रोसिडिंग न्यायालयाने रद्द केली आहे. आपण म्हणला सर, बँकेने लिलाव केला, तर ज्या टाइमला बँकेने लिलाव केला त्या वर्षी कोणत्या माध्यमातून, म्हणजे कोणत्या प्रेसला याचा दिला होता की लिलाव होत आहे म्हणून? इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट असेल मीडिया, तर कोणत्या मीडियाच्या माध्यमातून ही जाहिरात काढण्यात आली? त्यानंतर या जाहिरातीला अनुसरून आपल्या ज्या टाइमला लिलाव होत होता त्या टाइमला आपल्यासोबत किती जण होते की जे लिलावासाठी थांबले होते? सर, सांगायचं म्हणजे याच्यामध्ये कसं आहे सर, की जो लिलाव प्रक्रिया पार पडली, पहिली फर्स्ट लिलाव प्रक्रिया, त्यामध्ये जवळपास 10-11 लोक भाग घेतले होते. आणि त्यावेळी त्यांना वाटलं की बाबा खूप चांगली शहरामधली मुख्य जागा आहे आणि खूप कमी मध्ये भेटते म्हणून लोक आले होते. पण जेव्हा त्यांना वास्तविक कळालं की ही जी प्रोसिडिंग होत आहे बँकेची, जी 2 महिन्यात रद्द झाली, मार्चची प्रोसिडिंग मे मध्ये रद्द झाली आणि ती सर्व लिलाव रद्द झाला म्हणून लोकांना कळालं. जेव्हा दुसऱ्यांदा बँकेने ऑप्शन काढलं त्यावेळेस सर फक्त 3च लोक होते. जे पहिले सुरुवात त्याच्या ऑप्शनमध्ये होते तीच परत 3 लोक त्या सेकंड ऑप्शनला होती. आणि त्यांनी त्या ऑप्शनमध्ये भाग घेऊन त्या ठिकाणी त्यांनी सगळं संगनमत करून त्या ठिकाणी लिलाव पार पडला. त्यामुळे तो दुसऱ्यांदा झालेला लिलाव पण बँकेने रद्द केला. आणि तिसऱ्यांदा तर सर एकच पार्टी आली होती, फक्त एकमेव.
त्या भाग घेण्यासाठी, आणि त्यांना सुद्धा पण बँकेनं त्यांना उभा केलं होतं. पण झालेली कारवाई करत असताना त्यामध्ये जी काही सरफेसी ॲक्टचे नियम आहेत त्या कायद्याखाली आपण कारवाई करत असताना सगळे जे बेसिक नियम पाळायला पाहिजेत त्या सगळ्या नियमाची पायमल्ली करून म्हणजे सगळे डॉक्युमेंट सगळे बोगस बनवले, रिकव्हरी सर्टिफिकेट बोगस बनवला, त्यानंतर जी डिमांड नोटीस आहे ती चुकीची होती. त्यामुळे झालेल्या कारवाईमधल्या जे काही बेसिक चुका झाल्यामुळं ते बँकेच्या झालेल्या चुका आम्ही कोर्टाच्या न्यायालयासमोर आम्ही निदर्शन आणून दिल्या आणि त्याप्रमाणे माननीय हायकोर्ट आणि माननीय DRT न्यायालय दोघांनी माझ्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना सांगितलं बँकेला की झालेली पूर्ण प्रोसिडिंग जी झाली आतापर्यंतची ती रद्दबातल करून टाकून द्या, झालेलं ऑप्शन रद्द करा, झालेला ताबा त्यांना परत देऊन टाका, झालेलं रजिस्ट्री झाली असेल किंवा काय सेल सर्टिफिकेट असेल तो रद्द करून टाकून द्या आणि ती परत पूर्ववत स्टेटस को अँटी ग्रँट याला जे म्हणतो कोर्टाने आदेश त्याचा आदेशाने असं लिहिलं आहे की स्टेटस को अँटी ग्रँट केला. म्हणजेच काय केलं की झालेली जी पहिलं 2018 मध्ये जी परिस्थिती होती ती पूर्ववत करायला सांगितली कोर्टानं बँकेला आणि त्या अनुषंगानुसार माझ्या प्रॉपर्टी जायला लिहिला होता तो रद्द झाला, त्यात झालं रजिस्ट्रेशन रद्द झालं, फेरफार रद्द झाले आणि ती प्रॉपर्टी पूर्वत आमच्या नावावर झालेली आहे सर. रजिस्ट्रेशन पण रद्द होऊन गेलं आणि झालेल्या त्याच्या आधारे पुढचे 7-12 फेरफार होऊन आमची ते पूर्ण जी अगोदरची नाव होती 2018ची ती पूर्वत केली न्यायालयानं. त्यावर न्यायालयाचा खूप छान आणि एकदम चांगला निर्णय न्यायालयानं दिला, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे सर. म्हणजे एकंदरीत जे बँकेने आपल्या कंपनीवर जी प्रक्रिया केली होती ती पूर्ण प्रक्रिया होऊन न्यायालयाने तुम्हाला एक चांगला न्याय दिला म्हणायला काय हरकत नाही. आज त्या न्यायालयाने तुमच्याकडे पूर्ण ते कागद दिलेले आहेत. सरासरी ही तुमची जी कंपनी आहे ती किती एकराची आहे? सर ते युनिट माझं टोटल 6 एकरमध्ये आहे, शहराच्या मध्यभागी आहे आणि त्या लावून परत माझी आणखी 7 एकर जागा आहे. 13 एकरचं एकत्रित कंपाऊंड आहे आणि ती सर त्या ठिकाणचं आता ती कमर्शियल प्रॉपर्टी झालेली आहे. त्या ठिकाणी आता हे युनिट चालवणं पण काही योग्य राहणार नाही, कारण आता जवळपास धर्मामध्ये अजून 3-4 युनिट असल्यामुळं त्या ठिकाणी व्हायबिलिटी नाही सर. कारण त्या ठिकाणी युनिट चालण्यासाठी मशिनरी लागते, ती जी अद्ययावत मशिनरी लागते पण आहे आमच्याकडं आणि सध्या ती युनिट चालण्याचं माझं हे पण नाही आता म्हणजे इच्छा नाही आहे आणि त्या ठिकाणी पुढच्या राहण्याच्या दृष्टिकोनातून एक रेसिडेन्शियल चांगला प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी करता येईल, त्या हिशोबानं पुढचं पाऊल बघू सर. आता युनिट त्या ठिकाणी चालू काही इच्छा नाही सध्या आता माझी त्या ठिकाणी. बँकेचा वादविवाद चालू होता, त्यानंतर न्यायालयाने तुम्हाला चांगला न्याय देखील दिला आहे, त्याबद्दल आपण त्याबद्दल संतुष्ट आहात. परंतु या ठिकाणी जी जनता ही आपली बातमी पाहत आहे की पौर्णिमा इंडस्ट्रीजचा जो कारखान्याचा जो व्यवहार आहे तो कोर्टामध्ये होता, म्हणजे न्यायालयामध्ये होता आणि त्याचा आता न्याय तुमच्याकडून लागलेला आहे आणि तुमच्याकडे आलेली आहे. परंतु बरीच जनता अशी आहे की त्या बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नाही, तेव्हा त्यांना काय सांगणार की आपण या पुढची प्रक्रिया काय करणार आहात की जेणेकरून जनता या ठिकाणी जी जनता असेल, व्यापारी वर्ग असेल, त्यांना काय सांगणार आहात आपण याविषयी? नाही सर, ऍक्च्युअली काय आहे की सर बँकेचं लोन प्रत्येक व्यापारी उद्योजक किंवा कुठलाही घटक हा लोन शिवाय कुठला कारखाना उभा करू शकत नाही. पण लोन घेतल्यानंतर परतफेड केलंच पाहिजे ह्या मताचं मी आहे. लोन घेणं म्हणजे आपण ते बँकेचं ऋण व्यक्त केलंच पाहिजे आणि बँकेची परतफेड पण केली पाहिजे. पण दरम्यानच्या काळात सर ज्या लोकांनी मला सहकार्य केलं होतं ते प्रामाणिक लोक होते, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला सहाय्य केलं, त्यांचा मी आदर ऋणी आहे. पण दरम्यानच्या काळात काही 1-2 लोक जी बँकेची होती जी समोरच्या पार्टीसमोर फिक्सिंग करून त्यांनी त्यांच्यासमोर संगनमत करून त्यांनी जे एक वेगळा घाट घालून हा युनिट बळकावण्याचा प्रयत्न केला होता सर. तर तो माझ्या लक्षात आला 2018च्या 3ऱ्या ऑप्शनच्या वेळेस आणि त्या लढाईसाठी सर मी खंबीरपणे आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी वारंवार पाठपुरावा करून आणि त्या ठिकाणी माझ्या वकील मित्रांशी मदत घेऊन त्या ठिकाणची पुढची लढाई थोडं खूप वेळ लागला सर. 6-7 वर्षे गेली त्यामध्ये आणि समोर माझे औरंगाबादला हायकोर्टमध्ये पहिल्यांदा निर्णय झाला गेल्या वर्षीच मार्चमध्ये आणि त्यावेळेस हायकोर्टानं स्पष्ट सांगितलं सर, आदेश पारित केला की या पौर्णिमा इंडस्ट्रीचं 1 टाइम सेटलमेंट करावं आणि त्याचं जे काही असेल ऋण असेल जे काही बॅलन्स अमाऊंट आहे ते भरून घ्यावं ॲज पर बँक पॉलिसी. पण त्या आदेशानंतर देखील सर बँकेने काम माझं न केल्यामुळं मला परत DRT न्यायालयामध्ये माझं मॅटर पेंडिंग होतं. त्या ठिकाणी DRT न्यायालयामध्ये पण परत मी पाठपुरावा केला आणि त्या ठिकाणी DRT न्यायालयाने त्या संबंध पूर्ण मॅटरचं पूर्ण जे जजमेंट आहे हायकोर्टच्या आदेशाच्या अधीन राहून हायकोर्टाने जे गेल्या वर्षी जजमेंट दिलं होतं 1 टाइम सेटलमेंट करून टाका पॉलिसीप्रमाणे म्हणून आणि त्याच्यानंतर जी काही बँकेने केल्या चुका आम्ही निदर्शन आणून दिल्या कोर्टाच्या समोर, त्यामुळं कोर्टाने खूप चांगली ऑर्डर असं पारित केली आहे आणि यानंतर पुढच्या काळामध्ये मी माझ्या परिसरातील उद्योजकांना किंवा जे काही व्यापारी वर्ग असतील त्यांना अशा प्रकारच्या अडचणी खूप लोकांना येत असतात.
आणि त्या ठिकाणी त्रास होत असतो, तर त्या ठिकाणी जर त्यांना काही असेल लागत असेल मदत तर आपण त्यांना सर कधी आपण सांगू शकतो, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. आणि माझं हे युनिट जेव्हा काही झालं किंवा जेव्हा मी त्या सरफेसी ॲक्टमध्ये अडकलो होतो त्यावेळेस मला औरंगाबाद येथील माझे मित्र ॲडव्होकेट पंडितराव आनेराव, परत माननीय सिनियर काउन्सिल जे आहेत हायकोर्टचे माननीय दीक्षित साहेब, विनायक दीक्षित आणि सुशांत दीक्षित साहेब यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य मला केलेलं आहे. त्यानंतर माझं DIT मधलं कामकाज विवेक कुलकर्णी एक तरुण तडफदार व्यक्तिमत्व आहे, खूप इमानदार आणि चांगले वकील आहेत ते पण, आणि त्यांनी पण मला चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी माझं ठिकाणी त्या चांगली बाजू मांडली न्यायालयामध्ये, त्यामुळे हा आदेश मला मिळू शकला सर. त्यामुळे या ठिकाणी मी सन्माननीय तिन्ही आमचे ॲडव्होकेट जे आहेत माननीय पंडितरावजी आनेराव साहेब, दीक्षित साहेब आणि विवेक कुलकर्णी यांचं मी खूप खूप आभारी आहे सर. या ठिकाणी आपण पौर्णिमा इंडस्ट्रीज प्रेसिंग धर्माबाद चे या ठिकाणी उद्योजक माननीय अनिल भोजराज पाटील यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. सर, माझा पुढचा प्रश्न असा होता की या ठिकाणी आपण उद्योजक आहात, तुम्हाला फॅक्टरी असल्यामुळं आपला किंवा इतर आज आपल्या वयोमानाचा जर विचार केला तर अनुभव दांडगा आहे आपल्याला. तेव्हा जी आजकालची जी तरुण पिढी आहे जी की इतरत्र मोबाईलद्वारे असेल किंवा दुसऱ्या भयकाव्यात ही बरीच तरुण मंडळी भयकल्या जात आहे किंवा त्यांनी शिक्षण झाल्यानंतर नोकरी नाही म्हणून तरुणामध्ये जे बेकारीचं वातावरण आहे हे जास्त वाढलेलं आहे. तेव्हा ही जी नवीन तरुण पिढी आहे त्यांना आपण काय सांगणार त्यांना? नाही सर, उद्योग उभारणीसाठी सर खूप म्हणजे ताकद लागते, त्यामुळे सगळं प्रकारचे फॅक्ट असतात सर. त्यामध्ये मनी प्रॉब्लेम असेल, जागा असेल, नॉलेज असेल, त्यामध्ये युनिट उभारणी करणं चालवणं हा पूर्ण जिकरीचा व्यवसाय करणं खूप कठीण आहे. त्यामुळे मी आज सांगेन की सर जिनिंग प्रेसिंग तर मुळात आता या ठिकाणी आता व्हायबल नाहीच, कारण परिसरामध्ये जे काही कापसाची लागवड आहे सर ती खूप कमी झालेली आहे. रॉ मटेरियल नसेल तर ते युनिट कसं काय चालणार सर? आणि क्षमता त्यांची खूप आहे सर, एका युनिट क्षमता जवळपास 2000-3000 क्विंटल कापसाची आहे. आज घडला सर आमच्या धर्माबाद शहरामध्ये 4 फॅक्टरी आहेत आणि ती पण ऑटोमेशन झालेली आहेत, पण त्या ठिकाणी तर त्यांची क्षमता मुळात 100% आपण 10% पण त्यांच्या क्षमतेएवढा कापूस मिळत नाही. त्यामुळे आता सध्या जिनिंग प्रेसिंग युनिट हे व्हायबल नाहीतच. त्यामुळे मी नाईलाजानं 2009 मध्येच मी माझा कारखाना टोटली कायम स्वरूपी बंद केला आहे. आणि आता जी काही युनिट आहेत ती पण तेवढी व्हायबिलिटी नसल्यामुळं आणि उपलब्धता नसल्यामुळं कापसाची ती युनिट पण सर जवळपास 10-20% पण चालत नाहीत. ही आता वास्तविक परिस्थिती आहे. त्यामुळे याच्यामध्ये नवीन उद्योजकांनी ह्या लाईनमध्ये धाडस करावं असं मला तरी वाटत नाही. दुसरा एखादा उद्योग नाही, आता बाकी उद्योग जे व्हायबिलिटी आहे, ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यात कोणी एखादा उद्योजक असेल नवीन तरुण उद्योजक, तर त्यांनी कुठलाही उद्योग करताना तर त्या ठिकाणी रॉ मटेरियल आहे का, तो आपल्या भागामध्ये त्याचं पूर्ण लेबर आहेत का, त्याचे स्किल लेबर आहेत का, आणि मॅन पॉवर आहे, मनी पॉवर आहे, लँड आहे, त्याची उभारणी आहे, फायनान्शियल मॅटर आहेत, सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे आता तरी सर जिनिंग प्रेसिंगच्या ऐवजी बाकी कुठलाही व्यवसाय इतर आपल्या अभ्यासाअंती निवड केली बरं राहील असं मला वाटते. आपल्या काळामध्ये फार कमी उद्योजक होते आणि फार कमी कंपन्या देखील होत्या आणि व्यवसाय देखील फार कमी प्रमाणात होते, परंतु आजकालच्या तरुणांना अनेक उद्योग झालेत, अनेक व्यवसाय झालेत. त्यामुळं आपण नोकरीच्या मागे न लागता या ठिकाणी आपण कोणत्याही व्यवसायाच्या मागे लागायला काय हरकत नाही, बेकार राहण्यापेक्षा. याविषयी काय सांगणार आपण? नाही तर कसं आहे सर, शेवटी त्या समोरच्या उद्योजकाचा इंटरेस्ट कशामध्ये आहे आणि तो उद्योग धर्मावरच केला पाहिजे असं नाही. MIDC नांदेड असेल, औरंगाबाद आहे, पुणे आहे, आता काल जग पूर्ण खूप मोठं झालेलं आहे सर. आणि त्या ठिकाणी त्या लोकांनी अभ्यास करून आपलं इंटरेस्ट कशामध्ये पाहून त्याचा अभ्यास करून केल्याच्या नंतर त्याचा कारण कुठलाही निर्णय घेत असताना की मी करतोय म्हणून बाकीच्यांना करणं योग्य नाही. कारण ह्या लाईन मधला सर मला पूर्वीपासून 2000च्या अगोदर 1990 ते 2000 हा 10 वर्ष माझा भयसाहित्येचा अनुभव होता. त्यामधलं सगळं मधले खाच खळगे किंवा त्या इंडस्ट्रीमधली जी काही नॉलेज पाहिजे असते ते माझ्यात होतं आणि त्यावेळेस रॉ मटेरियल उपलब्ध होतं सर त्यावेळेस, म्हणून ते धाडस मी करू शकलो. मी पण नवीन नौका उद्योजक होतो, जमीन पण नव्हती माझ्याकडे, फंड्स नव्हते, तशा परिस्थितीमध्ये मी युनिट उभारणी केलेली आहे. पण दरम्यानच्या काळात बँकेने पण मला खूप चांगली साथ दिली, त्याचा मी आजही ऋणी आहे. माझा राग त्या बँकेच्या लोकांवरती नाही सर, बँक पर्टिक्युलरली बँक खूप चांगली आणि एकदम त्याची लोक देखील जी काम करणारी मंडळी होती, जी ऑफिसर होते ते पण खूप चांगले होते. दरम्यानच्या काळामध्ये सर जेव्हा 17 आणि 18 मध्ये काही 1-2 लोक बाहेरची जी एक मंडळी आली होती त्या जागेवरती, आणि ते लोकांनी फक्त लोकांची
फिक्सिंग करून साठगाठ करून आणि गलत तरीक्यानं म्हणजे वेगवेगळे हातखंडे वापरून नियमाची पायमल्ली करून म्हणजे बोगस व्हॅल्युएशन करणं, परत डिमांड चुकीची काढणं, म्हणजे जाणीवपूर्वक चुका केल्या आणि ते युनिट समोरच्या पार्टीला कसं कमी देता येईल ह्या भावनेतून त्यांनी कारवाई केली. त्याच्याबद्दल तर मला राग आहे सर. माझा राग बँकेवरती नाही किंवा त्या घेणाऱ्यावरती पण नाही, असायला नाही पाहिजे. पण ज्या प्रकारे कारवाई केली गेली, छूट भावनेनं कारवाई करणे किंवा चुकीच्या पद्धतीनं किंवा नियमबाह्य पद्धतीने केली, त्यासाठी माझा विरोध होता आणि राहील सर. आणि त्यामुळे त्याची दाद मागण्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न केले सर. त्यात मला यश मिळालं. सन्माननीय न्यायालयाने हायकोर्ट औरंगाबाद, DIT न्यायालय औरंगाबाद यांनी माझ्या बाजूने सर कौल दिला, चांगल्या प्रकारे न्याय दिला आणि एक माझं युनिट माझ्या परत आलं, हा एक आनंद आहे सर. आणि त्यामुळे मी आता पुढचं प्लॅनिंग जे आहे याच्यानंतरचं भविष्यामध्ये काय करायचं ते अजून मी ठरवलं नाही सर. सध्या आता त्या युनिटची सगळी साफसफाई करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पुढचं काय नियोजन करता येईल त्याचा मी आता विचार करत आहे सर. पौर्णिमा इंडस्ट्रीज जिनिंग प्रेसिंग धर्माबादचे या ठिकाणी आपल्यासोबत मालक, संचालक, उद्योजक अनिल भोजराज पाटील आहेत. त्यानंतर त्यांचे वडील या ठिकाणी भोजराज पाटील, त्यानंतर त्यांच्या अर्धांगिनी नंदा पाटील ह्या देखील आहेत. आपण त्यांच्याशी देखील काही चर्चा करणार आहोत. पाटील नमस्कार. या ठिकाणी आपल्याला काय सांगणार या आजच्या जो या आपल्या कंपनीचा जो रिझल्ट लागला आणि न्यायालयाने जो न्याय दिला त्याबद्दल तुम्ही न्यायालयाचं काय सांगणार? नाही, 7-10 वर्ष आम्ही संघर्ष केल्यानंतर या न्यायालयाचा जो निकाल मिळालेला आहे त्याबद्दल आम्ही अति आनंदित, खुशी आहोत. फार मोठा अन्याय झाला 10 वर्ष आमच्यावर आणि शेवटी शेवट गोड झाला. काही न्यायालयाने योग्य निर्णय देऊन आम्हाला याच्यातून मुक्त केलेला आहे. त्याबद्दल आम्ही न्यायालयाचे अत्यंत आभारी आहोत. मालक, संचालक अनिल पाटील भोजराज यांच्या धर्मपत्नी नंदा पाटील यांनी देखील आहेत. ताई काय सांगणार आपण? खरं सांगायचं म्हणलं तर मला खूप आनंद झाला, कारण आम्ही खूप संघर्ष केला. आम्ही सगळ्यांनीच केला, मुलांनी, आम्ही सगळ्यांनी. आणि ती फार वाईट वेळ होती आमच्यावर. पण काही संघर्ष केल्यानंतर म्हणजे म्हणतात ना, जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात, तसं आमच्या जीवनात झालं. आज आमची फॅमिली एवढी खुश आहे, आम्ही खूप आनंदित आहोत. आणि जे न्यायालयाने जे आदेशाप्रमाणे सगळं पालन केलं ते आम्ही न्यायालयाचे पण आभारी आहोत. जेव्हा एखादा आपण उद्योग उभारतो त्यावेळेस जेव्हा आपलं जे आनंद असतो तो वेगळा असतो, परंतु जेव्हा आपल्यावर संकट ओढावतं, त्यावर वाईट वेळ आली तर त्यावर जे कुटुंबावर जे दुःख असतं आपण अनुभवू शकत नाही, परंतु ज्यांच्यावरती परिस्थिती होती ते देखील या ठिकाणी त्यांनाच समजतं. आणि आज त्यांना जेव्हा न्यायालयाने चांगल्या प्रकारे न्याय दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी जो त्यांच्या चेहऱ्यावरलं जे हास्य आहे किंवा जो त्यांच्या घरातील आनंद आहे तो या ठिकाणी भोजराज पाटील परिवाराकडून आपण या ठिकाणी ऐकलात. या ठिकाणी अतिशय त्यांची जी व्यथा होती ती ऐकून आपल्याला देखील खूप दुःखही वाटला असेल. त्यानंतर या ठिकाणी जो त्यांचा रिझल्ट लागला, न्यायालयाने जे त्यांच्यावर जे दिलेला जो न्याय आहे तो अतिशय चांगला दिल्यामुळं या ठिकाणी आपण त्यांचा आनंद देखील पाहिला असेल. या ठिकाणी त्यांचा आनंदी उत्सव या ठिकाणी आपण त्यांचा आनंद पाहतात. या ठिकाणी आपण आमच्याशी खूप चांगल्या गप्पा मारलात आणि या ठिकाणी आपलं दुःख व्यक्त केलात, आपल्या जीवनातला अनुभव देखील आपण सांगितलात. त्याबद्दल या ठिकाणी भोजराज पाटील परिवाराचा आमच्या CM न्यूज परिवाराकडून आभार मानायला काय हरकत नाही. आणि जनतेला देखील आपण चांगला एक संदेश दिलात त्याबद्दल जनता देखील आपलं आभार मानत आहे. धन्यवाद. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड.